नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे श्री गुरुचरित्रातील अध्याय 49. आता ज्यांना याबद्दल थोडीफार माहिती आहे त्यांना हे नक्कीच ठाऊक असेल की श्री नृसिंह सरस्वती यांच्या पवित्र वास्तव्यामुळे गाणगापूर हे कसं भूलोकातील वैकुंठ म्हणजे साक्षात पृथ्वीवरचा स्वर्ग बनलंय. याच गाणगापूरची आणि तिथल्या अष्टतीर्थांची रहस्य आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी मला सांगा, लोक शेकडो मैलांचा अत्यंत खडतर प्रवास करून गया, प्रयाग, काशी अशा महातीर्थांना का जातात? अर्थातच पुण्यासाठी, बरोबर? पण विचार करा, जर ह्या तिन्ही महान तीर्थक्षेत्रांचं अफाट आध्यात्मिक पुण्य तुम्हाला घरबसल्या किंवा एकाच ठिकाणी मिळू शकलं तर कसं शक्य आहे? अगदी हाच प्रश्न ह्या अध्यायाच्या केंद्रस्थानी आहे आणि याचंच उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर कथानकाला सुरुवात होते ती भाग 1 मध्ये दीपावलीच्या एका अत्यंत शुभ मुहूर्तावर. होतं काय की श्रीगुरू अचानक आपल्या शिष्यांना एक अशी आज्ञा देतात की सगळेजण चक्रावून जातात. ती आज्ञा काय असते? तर ते शिष्यांना सांगतात, चला आज आपण त्रिसंस्थ म्हणजे गया, प्रयाग आणि काशी स्नानासाठी जाऊया. आता साहजिकच शिष्यांची अवस्था काय झाली असेल विचार करा. एवढ्या दूरचा प्रवास, तोही त्या काळात. त्यांना प्रचंड भीती वाटू लागते आणि प्रवासाला लागणाऱ्या वेळेची चिंता सतावू लागते. पण शिष्यांची ही अवस्था पाहून श्रीगुरू फक्त हसतात आणि ते एक असं महान सत्य उलगडतात जे सगळ्यांच्या डोळ्यांत अंजन घालतं. ते म्हणतात, अरे तुम्हाला कुठेही लांब जायची गरज नाहीये. ही सगळी तीर्थ इथेच या आपल्या गाणगापुरातच वास करतात. आणि इथूनच खरा प्रवास सुरू होतो. आता गाणगापूरचं हे महत्त्व खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे म्हणजेच प्राचीन पुराणकथांकडे जावं लागेल. भाग 2 मध्ये श्रीगुरू शिष्यांना पवित्र अमरजा नदीच्या उगमाची एक अतिशय रंजक आणि दिव्य कथा सांगतात. ही कथा खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. पूर्वी जालंधर नावाच्या एका राक्षसाने देवांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं. तेव्हा त्याचा वध करण्यासाठी साक्षात भगवान शंकरांनी अतिशय भयंकर असं रौद्र रूप धारण केलं. या भीषण युद्धात जे देव मारले गेले त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी शंकरांनी संजीवनी अमृताचा वापर केला. आणि या रणधुमाळीत काय झालं तर त्या अमृताचे काही थेंब थेट पृथ्वीवर सांडले. आणि मित्रांनो, ह्या थेंबांमधून उगम झाला तो अमरजा नदीचा. म्हणूनच असं म्हटलं जातं की या नदीतलं स्नान हे केवळ पाण्याचं नाही तर प्रत्यक्ष अमृताचं स्नान आहे, जे माणसाला पूर्णपणे रोगमुक्त करतं. आता हे झालं पुराणकथेबद्दल, पण भाग 3 मध्ये आपण एका अशा प्रत्यक्ष उदाहरणाकडे वळणार आहोत ज्याची नोंद या ग्रंथात अगदी स्पष्टपणे आढळते. ही कथा आहे रत्नाबाईची, जी साक्षात श्रीगुरूंची बहीण होती, पण ती एका अत्यंत भयंकर आणि असाध्य अशा कुष्ठरोगाने ग्रस्त होती. आता इथे श्रीगुरू जे काही तिला सांगतायत ना, ते खरंच विचार करायला लावणारं आहे. ते तिला तिच्या या अवस्थेमागचं कर्म उलगडून सांगतात. ते म्हणतात की बहीण असूनही तुला हा रोग का झाला? कारण मागील जन्मी तू अजाणतेपणे एका भांड्यात लपलेल्या 5 गर्भवती मांजरांना चुलीवरच्या अग्नीत जाळून मारलं होतंस. विचार करा, अजाणतेपणे घडलेलं असलं तरी त्या हत्येचं ते फळ होतं. कर्माचा सिद्धांत किती अचूक आणि कठोर असू शकतो हे या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. पण कसंय, इथेच सगळं संपत नाही. इथूनच तिच्या उद्धाराचा मार्गही खुला होतो. सगळ्यात आधी रत्नाबाईला आपल्या त्या पूर्वजन्मीच्या पापांची पूर्ण जाणीव होते. मग श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार ती पापविनाशी तीर्थावर जाऊन स्नान करते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्या पवित्र जलाच्या स्पर्शाने तिचा तो भयंकर कुष्ठरोग समूळ नष्ट होतो. तिला पुन्हा एकदा अतिशय तेजस्वी आणि निरोगी शरीर प्राप्त होतं. हा त्या पापविनाशी तीर्थाचा साक्षात आणि तत्काळ प्रभाव आहे. पापविनाशी तीर्थाची ही अफाट ताकद तर आपण रत्नाबाईच्या उदाहरणातून पाहिलीच. पण भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत की गाणगापुरात केवळ हे एकच तीर्थ नाहीये, तर इथे श्रीगुरूंनी एकूण 8 मुख्य तीर्थांचं म्हणजेच अष्टतीर्थांचं अतिशय पद्धतशीर असं वर्णन केलं आहे. यातल्या पहिल्या 4 तीर्थांची माहिती आपण आधी घेऊया. पहिलं आहे षटकुल तीर्थ. असं मानलं जातं की इथे चक्क 6 नद्यांचा संगम होतो. त्यानंतर येतं नरसिंहतीर्थ, जे साक्षात भगवान नरसिंहांच्या तेजाने उजळून निघालं आहे. तिसरं आहे ऋषीतीर्थ. हे तेच स्थान आहे जिथे प्राचीन काळातल्या अनेक महान ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या केली आहे. आणि चौथं आहे मन्मथ तीर्थ, ज्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते श्रद्धाळू भक्तांच्या मनातल्या सर्व शुद्ध कामना पूर्ण करतं.
म्हणजे बघा, प्रत्येक तीर्थाचं कसं एक स्वतःचं अतिशय विशिष्ट असं आध्यात्मिक महत्त्व आहे. आता उरलेली 4 तीर्थे पाहूया. रुद्रपद तीर्थ, जिथे साक्षात भगवान शंकरांच्या चरणांचं अस्तित्व मानलं जातं. त्यानंतर साहजिकच पापविनाशी तीर्थ, ज्याची सिद्धी आपण आत्ताच रत्नाबाईच्या कथेतून अनुभवलीये, जे सर्व महापापांचा नाश करतं. 7वं आहे कोटी तीर्थ, जिथे स्नान केल्याने कोटी तीर्थांच्या यात्रेचं अफाट पुण्य लाभतं. आणि सगळ्यात शेवटी चक्रतीर्थ, जिथे भगवान विष्णूंचं साक्षात सुदर्शन चक्र भक्तांचं पापक्षालन करतं, अशी श्रद्धा आहे. या अष्टतीर्थांची आणि त्यांच्या कथांची माहिती घेतल्यावर आता प्रश्न पडतो की या सगळ्याचा नेमका निष्कर्ष काय? या अध्याय 49चा मूळ संदेश काय आहे? तर आता आपण भाग 5 मध्ये या ग्रंथातील फलश्रुतीकडे वळणार आहोत. म्हणजे या सर्व शिकवणुकीचा अंतिम आणि सर्वोच्च आध्यात्मिक फळ नेमकं काय आहे ते पाहूया. एक मुद्दा इथे अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखा आहे. गाणगापूर हे आता केवळ नकाशावरचं एक गाव किंवा एखादं भौगोलिक स्थान उरलेलं नाहीये. श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे तिथल्या मातीचा आणि पाण्याचा प्रत्येक कण इतका पावन झालाय की ते आता साक्षात श्रीगुरूंचं हृदय बनले आहे. आणि हीच ती जाणीव आहे जी या स्थानाला इतकं अलौकिक आणि महान बनवते. या अध्यायात भक्तांसाठी दिलेली आश्वासने अतिशय स्पष्ट आहेत. थोडक्यात सांगायचं तर, जो कोणी भक्त पूर्ण श्रद्धेने या अष्टतीर्थांमध्ये स्नान करतो, त्याला काशी प्रयागपेक्षाही अधिक पुण्य मिळतं. तिथे संगमावर असलेल्या अश्वत्थ वृक्षाची पूजा केल्यास सर्वोच्च आशीर्वाद प्राप्त होतात. कुष्ठरोगासारखे भयंकर आणि असाध्य आजार मुळात सकट बरे होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कमी वेळेत आणि कुठेही लांब न जाता एकाच ठिकाणी सर्व महातीर्थयात्रांचं संपूर्ण पुण्य लाभतं. घर बसल्या महातीर्थयात्रा घडते हे भक्तांसाठी खरंच एक मोठं वरदान आहे ना. हे एक्सप्लेनर थांबवण्यापूर्वी मी तुम्हाला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह सोडतो. जर गाणगापूरसारख्या एखाद्या ठिकाणी जन्मोजन्मींची पापे आणि कर्मे नष्ट करण्याची एवढी अफाट ताकद असेल, तर ती ताकद जागृत करण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी आपल्या भक्तीचं आणि श्रद्धेचं स्वरूप किती शुद्ध असायला हवं याचा नक्की विचार करा. आज आपण गुरुचरित्रातील या अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाचं रहस्य समजून घेतलं. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उद्बोधक वाटली असेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.